महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंच्या निमित्तानं मित्रपक्ष राष्ट्रवादीवरती नव्यानं बॉम्ब फोडला। 2014च्या निवडणुकीत आम्ही हरलो नसतो तरी राष्ट्रवादीनं मला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। भ्रष्टाचाराविरोधात मी उघडलेली मोहीम राष्ट्रवादीला आवडली नव्हती, त्यामुळे मला विरोध केला असता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। त्याचसाठी गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये येऊन मी त्यांचं नाव पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं असतं, पृथ्वीराज चव्हाण यांनी असं सांगितलं। तर आता पृथ्वीराज बाबांच्या या तोफगोळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं देखील प्रत्युत्तर दिलंय। चव्हाणांनी तेव्हा मित्रपक्षांना सोबत घेऊन काम केलं असतं तर भाजपची सत्ताच आली नसती, असा पलटवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केला। माझा विश्वास आहे की जर सगळं काही योग्य झालं असलं आणि गोपीनाथजी मुंडे काँग्रेस पक्षामध्ये आले असते तर आम्ही 2014ची निवडणूक हरलो नसतो। गोपीनाथ मुंडे हे मास लीडर होते आणि त्यांच्याबद्दल फक्त दिवंगत नेते म्हणू नका, त्यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे। नव्या पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे। इतिहास आपण लिहितो तेव्हा सगळं काही लिहितो असेल ते, त्यातली एक घटना आहे। 2014ला आमचं सरकार निवडून आलं असतं तर आमचे सहकारी मित्रपक्ष एनसीपीचे लोक होते, त्यांनी मला काही मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं। कारण मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काही मोहीम काढली होती, त्यांना ती आवडली नाही। आम्ही पृथ्वीराज चव्हाण चालणार नाही असे आमचे सहकारी म्हटले असते कदाचित त्यावेळेला, मला माहीत नाही। आम्ही निवडून आलो असतो तर, आणि त्यावेळेला मी स्वतः काँग्रेस श्रेष्ठींच्याकडे गोपीनाथजी मुंडे यांचं नाव सुचवलं असतं। आणि इतका तो सक्षम नेता होता, त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर होता। मला वाटतं की एक आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणाले मला माहीत नाही, आपल्याकडून मी ऐकतोय, पण मला वाटतं की एक त्या दिवशी एखादं स्टेटमेंट दिलं होतं की चव्हाण साहेबांनी त्यावेळेला असलेल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तर मला वाटतं भाजपचं सरकारच आलं नसतं आणि आम्ही सत्तेवरून बाजूला गेलो नसतो। असो, आता त्यावेळेच्या चुका झाल्या का नाही झाल्या याच्यावर मी चर्चा करणार नाही, पण आमची सत्ता गेली हे मी म्हणत नाही, पण काँग्रेसची लोक सुद्धा म्हणतायत, हे खाजगी सुद्धा म्हणतायत, याची त्यांना सुद्धा कल्पना आणि आम्हाला सुद्धा कल्पना। नागपूरच्या दोघांनी मुंडेंना निवडून येऊ दिलं नसतं असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। मात्र शिवसेना नेते आणि प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय। मला नेहमी म्हणायचे नागपूरची दोघं मला काही निवडून येऊ देणार आता कोण मला माहित नाही, आणि म्हणून म्हटले मला मंत्री व्हायचं। आणि दुर्दैवानं त्यांच्या पक्षामध्ये त्यांना योग्य ते स्थान मिळालं नाही। खरं म्हणजे मुंडे साहेब सिनियर होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे होतं, पण तो त्यांच्या पक्षाचा विषय माझा नाही आहे। त्यामुळे जर कोणी म्हटलं असतं की तुम्ही अवमान त्यांचा केला, हे खरं नाही आहे। माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदरपूर्ण भावना आहे। जे काल पृथ्वीराज बाबा बोलले की गोपीनाथराव मुंडे असं म्हणले की नागपूरचे 2 लोक मला निवडून येऊ देणार नाहीत, या गोष्टीला माझा आक्षेप आहे। नागपूरचे 2 लोक कोण? त्याच्यातलं एक नाव गडकरी, दुसरं अप्रत्यक्षरित्या त्यांनी देवेंद्र फडणवीसला सुचवलं आहे, माझी जेवढी आकलन माहिती आहे। पण मी कुणाची शपथ नाही, मी माझ्या नातीची शपथ घेऊन सांगतो की देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथरावचं प्रेम एवढं होतं की जसं पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होत नाही, तसं देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथराव कधी वेगळे होऊ शकले नसते। दादांत पृथ्वीराज बाबा खोटं बोलले आहेत की पंकजाशी ते वाईट वागतात का चांगलं वागतात का राजकारण करतात, ह्या चर्चेचा आज विषय नाही। मी जसं म्हणलं की बहीण भावात जमतही नाही, पण दोन्ही बहीण भावाचं वडिलावर प्रेम असतं ना, तसं देवेंद्रचं गोपीनाथरावर प्रेम होतं, त्याला कुणी नाही म्हणून सत्य। मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ झालाय। कीबोर्ड खराब, संगणक नादुरुस्त, परीक्षा केंद्रावरील बोजवारा, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। कल्याणमध्ये तर विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली, परीक्षा केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय, तर संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या प्रांगणामध्येच आंदोलन केलं। या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी देखील सहभाग घेतला। त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी नसेल तर परीक्षा घेता कशाला, अशी टीका अभिजित दिपकेंनी केली आहे। ही परीक्षा पुन्हा घ्यावी आणि ऑफलाईनच व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह दिपकेंनी देखील केली आहे। तर पेपर फुटल्याचाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय। सगळे बसायला तयार आहे ना? बघा, मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले, तर संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही।
तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसतो. तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकार. ठीक आहे. तर आता आपल्याला कोणालाही काही त्रास द्यायचा नाहीये. तुम्ही आपल्या जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं बाहेर 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो. आता हेच जंतर मंतर आहे आपलं. त्यांचा वेळ किती वाया जातो या सगळ्या गोष्टी. पेपर लीक झालाय तुम्ही बघू शकता. प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो. मग हे सोल्युशन करायचं का? आमचा टाइम किती जातोय, विद्यार्थ्याचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये. जर यांना तेव्हाच घ्यायची होती तर वर का नाही पाठवलं. आणि पहिल्या शिफ्टमध्ये काय झालं ते तर मी मुख्य सांगू नाही शकणार, पण बाकी मुलं म्हणतायत की त्यांना त्यांचे 5 मिनिटच मिळाले, 4 मिनिट मिळाले, तर कसा पॅसेज कंप्लीट होणार आहे. एक तर कीबोर्ड वगैरे चांगले नव्हते आणि नॉर्मली आपली जी एक्झाम असते ती एकाच टायमिंगला सर्वांची सुरू होते, पण इथे झालं की 5 मिनिटं एकाची सुरू झाली, 10 मिनिटं दुसऱ्याची सुरू झाली. आणि काही स्टुडंट सांगतायत की आमची जी एक्झाम आहे ती 10 मिनिटाच्या आतमध्ये पण सबमिट झाली. ला अडवण्याचं कारण म्हणजे की आता जे सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टवाले यांची पण मागणी ही आहे की आमची एक्झाम व्हायला पाहिजे, री एक्झाम व्हायला पाहिजे. आणि फर्स्ट शिफ्टवाल्यांची ही मागणी आहे की त्यांची पण री एक्झाम व्हायला पाहिजे. बट यासाठी आम्हाला जे पण कोऑर्डिनेटर्स आहे यांच्याकडनं एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक अशुरन्स पाहिजे की नक्की काय होणार आहे, री एक्झाम घेणार आहेत की नाही. लिपिक पदाच्या परीक्षेतील गोंधळ प्रकरणी आक्रमक विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली होती. साधारण 3 तासांनंतर विद्यार्थ्यांनी ही गाडी सोडली. पुन्हा परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी ठाम आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर पुन्हा परीक्षा घेता येऊ शकते का या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या न्यायाधीशांना मेल केलाय. आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि दरम्यान परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी अभिजित दिपकेंनी केली आहे. माझी तीच मागणी जी ह्या मुलांची मागणी, मुलींची मागणी, यांचं असं म्हणणं आहे की राज्यभर हा गोंधळ झालेला आहे. फक्त संभाजीनगरमध्येच नाही झाला आहे, नांदेडमध्ये झाला आहे, कल्याणला झालेला आहे, ठाणे, नाशिक. तर जर राज्यभर ऑनलाईन परीक्षेत एवढा गोंधळ होत आहे, जिथे कीबोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम नाही करत, 10 मिनिटाच्या आत लॉग आउट होऊन जात आहेत, आणि म्हणजे सगळ्याचे सगळे विद्यार्थी जे एका शिफ्टमध्ये बसले ते सगळेच फेल झाले, तर एवढा सगळा गोंधळ चालू असताना परीक्षा कसं काय होऊ शकते. तर ही परीक्षा वापस घेतली पाहिजे. औसा तालुक्यातील उजनी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील सोयीसुविधांच्या अभावाविरोधात आजपासून पालक आणि ग्रामस्थ विद्यार्थ्यांसह धरणे आंदोलन करणार आहेत. स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनानं मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन न दिल्यास उजनीनंतर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन व्यापक करण्याचा इशारा अजिंक्य शिंदे यांनी दिला. गडचिरोलीतील शाळांना मिळणारा शासकीय निधी कुठे खर्च होतोय याचा थेट हिशोब आता शिक्षण विभागाला द्यावा लागणार आहे. शाळांसाठीचा निधी सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दिसायला हवा, अशा शब्दांमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं. तसंच जिल्ह्यामध्ये 20 पर्यंत पटसंख्या असलेल्या 642 शाळांचा शाळानिहाय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवरती तांत्रिक अडचणी आल्यामुळे उमेदवारांनी आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवरती मुंबई उच्च न्यायालयानं अधिसूचना जारी केली आहे. तांत्रिक अडचणी आलेल्या प्रकरणांची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. संबंधितांना याबाबतची माहिती पत्राद्वारे कळवण्यात येईल, असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवरती मंत्री गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असताना पुस्तिकेवरती गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी या सिंहस्थ कुंभपर्व माहिती पुस्तिकेचं अनावरण मंत्री गिरीश महाजन आणि कुंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं. आता याच पुस्तिकेच्या मागील बाजूस मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपद अधिकृतपणे कोणाकडे आहे यावरून पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मंत्री गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाच्या बॅनरवरती मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजून नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नाही असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय. महाजनांचं पालकमंत्री म्हणून अजून
पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नाही. हे मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये. पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही. रोहित पवार यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सरकारवरती निशाणा साधलाय. नाशिकचे अघोषित पालकमंत्री गिरीश महाजनच आहेत. कुंभच्या नावाखाली अयोध्येपेक्षा देखील मोठा भ्रष्टाचार झाला, याची सर्व जबाबदारी गिरीश महाजनांवरती आहे, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय, कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत. त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कुंभमेळा आणि पालकमंत्री वादावरून सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय. सरकार धर्माच्या नावावरती लोकांच्या भावना भडकवून राजकारण करतंय. सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती भ्रष्टाचाराची 2-4 पानं छापली असती तर कोणाच्या नातेवाईकाला फायदा होतोय हे लोकांना कळलं असतं, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केलाय. सरकारी पैशाच्या भरोशावर ही जी उधळपट्टी आहे वावा करून घेण्याचा प्रकार आहे. मला पुन्हा एकदा सांगतो की सरकारला त्या पुस्तिकेमध्ये 2-4 पानं भ्रष्टाचारावरही थांबा, म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इमानदार आहात की बेईमान आहात. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये काल भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्त भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे यांनी थेट शहराचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करण्याची मागणी राणेंनी केली. नितेश राणे यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये राणे यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. आज कोई इसको मुंब्रा देवी ही कहेगा. ये हमारी मुंब्रा देवी, ये हमारा मुंब्रा देवी, ये हमारे हिंदू राष्ट्र में, ये देश एक हिंदू राष्ट्र में है. ये कोई किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है. मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. कोळी आणि आगरी समाज मुंब्रा देवीला आई मानतात. मुंब्रा देवीवरूनच या शहराला नाव पडलंय. मग महालक्ष्मी स्टेशनला महालक्ष्मी देवी स्टेशन म्हणता का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी जेव्हा मुंबईतनं पुण्याला गेले होते तेव्हा त्या मस्जिदीमध्ये थांबून चहा प्याले होते त्या तिथल्या मौलाना बरोबर. हा इतिहास आहे. मुंब्रा देवीला आजही पूर्ण भारतातनं भाविक येतात. तिथे त्यांचं जे काय श्रद्धेनुसार पूजा करतात. या शहराचा इतिहास, या शहरासारखा एकोपा कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती काही जास्त भाष्य करावंसंच वाटत नाही. दरम्यान नितेश राणेंच्या मुंब्रावरील वक्तव्याचा खासदार संजय राऊत, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. कावड़ यात्रा को नीतीश राणे लेके जा रहे हैं क्या? खुद कावड़ लेके जा रहे हैं, माँ बाप को बिठाकर. श्रावण बाढ़ लेके गया था ना. अरे भाई ये इडियट लोग हैं सर. राहुल गांधी ने एकदम परफेक्ट शब्द का इस्तेमाल किया है. ये देश में अंधभक्त भी बनाए हैं और इडियट भी बनाए हैं. या देशातील बहुजन समाजाला मूर्ख समजून हे मुठभर लोक या पद्धतीनं वागून देशातील बहुजनांना गळा घोटण्याचं काम चाललं आहे. अशाच भावनिक भावना, धार्मिक भावना भडकवायच्या, मतं घ्यायचे आणि मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची. मुंब्र्याचा आता त्या तिकडे काउंट नाही केलं आहे. UP, बिहार, आपल्या याच्यामध्ये गुजरातमध्ये अहमदाबाद आहे ना, तिथे अजूनही अहमदाबाद बदलला काय? तुम्ही मंत्री आहात, त्या विभागामध्ये अनेक लोकांना अडचण, मच्छीमारांना पेट्रोल महागात घ्यावं लागतंय. त्याच्याबद्दल एखादा शब्द तिथं तुम्ही बोललात, नाहीतर जे काही रस्ते ज्याला वेळ लागत आहे
ते रस्ते नीट करण्यासाठी, वेळेवर करण्यासाठी कोकणातले, त्यासाठी एखाद 2 शब्द तुम्ही वापरले तर कदाचित त्याचा उपयोग हा होऊ शकतो. स्वतः डोकं लावून तिथं बोलतात का वरून आदेश आला की मग ते स्टेटमेंट देतात, हेही तिथं सांगता येणार नाही. रायगडच्या माणगावमध्ये झालेल्या गोरक्षक सन्मान सोहळ्यामध्ये धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी मुंब्रा ते मुंब्रा देवी नामांतराच्या मुद्द्यावरून भाजप मंत्री नितेश राणेंना पाठिंबा दिलाय. राज्यात गुलामगिरीची चिन्ह मिटवण्याचं काम सुरू आहे, त्याचं मी अनुमोदन करेन, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं. निसंशय नितेश राणेजी फार छान कार्य करून राहिले, जोरदार काम करून राहिले, माझं त्यांना समर्थन आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या धर्मोत्थानाच्या आणि गुलामगिरीचे चिन्ह मिटविण्याचे जे प्रकल्प आहेत, जे कार्य आहेत, त्याचं मी हृदयापासून अनुमोदन करतो. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरामध्ये आलिशान इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या एका घराची जाहिरात करताना हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही असं वक्तव्य करणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती आणि त्यानंतर भावेश कावरेनं काल मनसे नेते अमित ठाकरेंची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरेंनी कावरेची चांगलीच कानउघडणी केली. घराच्या व्हिडिओमुळे सर्व मुंबईकरांचं मन दुखावल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. तसंच सर्व मुंबईकरांची माफी मागण्याच्या सूचना देखील यावेळी अमित ठाकरेंनी दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कावरेनं माफी देखील मागितली आहे. तसंच स्वतःची चिकन विक्रीची दुकानं असल्याची कबुली देखील कावरेनं कॅमेऱ्यासमोर दिली आहे. परत एकदा बोलतो 2 शब्दातच, जर माझ्या त्या लाईनमुळे कुठल्या मुंबईकरांचा मन दुखावलं असेल तर मी मनापासून त्याची माफी मागतो. हेच संभाषण झालं की मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं तुझ्या या वाक्यामुळे, तर मुंबईकरांची आणि मी त्यांची मनापासून माफी मागतो. एजंट भावेश कावरे यानं काल मनसेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. मात्र अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. 3 वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाला कंटेंट क्रिएटर्सचा सत्कार झाला होता आणि त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. केस तालुक्यातील टाकळी इथले तरुण विलास घुले यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबियांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. काल ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या उपोषणस्थळी जात घुले कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा पाठिंबा दर्शवला. 29 ऑगस्टला अखेरचं पण निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. जरांगेंच्या घोषणेनंतर आता या आंदोलनाच्या तयारीनं वेग पकडलाय. जरांगेंनी आंतरवाली सराटी इथे मराठा अभ्यासकांशी संवाद साधला. सरकारनं दिलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरवरती चर्चा झाली आहे. सरकारनं हैदराबाद गॅझेटियर आणि ओबीसी सवलतीचा GR काढला, त्यात काय बदल सुधारणा करायच्या असा सवाल जरांगेंनी अभ्यासकांना विचारला. 58 लाख नोंदी शोधल्या, त्याचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, ते मिळेपर्यंत मागे हटणार नाही असं जरांगे म्हणाले. नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार 29 लाख, आणि आले तरीही करून घेणार. मी जागेवरच घेणार आहे. मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, चल दी ते जे यार फेरमाल नाही माहीत चुकलाय का बरोबर आलाय, नोंदी इतक्या आहेत ना, आणि चल दी. अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून करून बराच वेळ गेला. काही येतात काही, मी माझ्या भूमिकेत चालणार आहे. 29 ऑगस्ट गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, ह्या दी. कशा द्यायचं तू बघ तिकडे, येस ते काय तिकडे नको काढ. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मराठा अभ्यासकांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तपासायला गेल्यावर 2 कुणबी नोंदी सापडल्या, म्हणजे मराठा नव्हते, दुसऱ्या होत्या. पण मी म्हणलं आधी तुम्ही इथलं नील कसा दिलेला आहे, म्हणजे शिंदे समिती ज्यावेळेस झाली त्यांचं एक उपोषण चालू होतं मनोजदादांचं, त्यावेळेस त्यांनी नील रिपोर्ट लिहून दिला. आले 5 दिवसात मला नोंदी शोधायच्यात, 5 दिवसात किती शोधणार आहेत, कोण किती जण वाचणार आहेत, नील दिलेला आहे. माझं असं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेटेरच्या बाबतीतलं आपलं वेगळं मत असू शकते, पण शिंदे समिती जी तुम्ही हक्कानं आपण मराठ्यांनी मिळवलेली आहे, ह्या शिंदे समितीच्या लोकांना परत एकदा आपण टाइम बाउंडमध्ये नोंदी शोधायला दिलं पाहिजे, ज्या सापडतील. मुळात एक तर ही समितीच पाहिजे नाही,
हैदराबाद गॅजेटनं देणाऱ्या प्रमाणपत्रालाच समिती, ही गाव पातळीवरची समिती आहे, स्थानिक चौकशी करणारी. इतर मागासवर्गीयांना ज्यांना प्रमाणपत्र दिले जातात त्यांना ती समिती लागू नाही. ही फक्त मग कुणबी प्रमाणपत्र देताना समिती पाहिजे कसं? बरं, जरी ती समिती पाहिजे तर किमान त्या समितीमध्ये 2 मराठा समाजाचे प्रतिनिधी असावं, अशा प्रकारची तरतूद करणं फार आवश्यक आहे. कारण द्वेष भावनेला असलेले अधिकारी कुठलाच रिपोर्ट आणि कुठलेच चौकशी अहवाल द्यायला स्थानिक पातळीवर तयार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यातील ओबीसी समाजाला 1 सप्टेंबरला मुंबईत येण्याचं आवाहन केलं. जरांगेंच्या झुंडशाही विरोधात सरकार झुकत असून वेडेवाकडे GR काढून ओबीसींचं आरक्षण संपवलं जात असल्याचा आरोप हाकेंनी केलाय. सध्या सुरू असलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नाही. त्यामुळे सरकार जनगणना करत नसेल तर समाजाकडूनच जातनिहाय ओबीसी आणि मायक्रो ओबीसींची गणना सुरू करणार असं देखील त्यांनी म्हटलंय. तसंच जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार असताना हाकेंनी 1 सप्टेंबरला चलो मुंबईचा इशारा दिल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. ओबीसी बांधवांनी आपल्या हक्क अधिकाराचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी लाखोच्या संख्येने 1 सप्टेंबरला मुंबईला यायचं आहे. मी आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. उद्या बीड जिल्ह्यातल्या गेवराईला सभा आहे. परवा दिवशी मी जालन्यामध्ये जातोय. तेव्हा तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसीची, विजयंतीची, एसबीसीची आम्ही स्वतःहून पुढे येऊन आम्ही सांघिकरित्या ओबीसीची लोकसंख्या मोजणार आहोत. तेव्हा 1 सप्टेंबरला सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतोय, आपण जिथून असाल तिथून मुंबईला 1 सप्टेंबरला निघायचंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवरती गंभीर आरोप केलेत. देशभरात सुरू असलेल्या SIR मोहिमेतील माहिती आयोगाकडून भाजपला दिली जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. भाजपच्या कार्यालयात BLO बसून सगळी माहिती भरत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला असून त्या संदर्भामध्ये पुरावे देखील असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय. तर या संदर्भात निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, कॅटेगरी बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व BLO आहेत, बहुतांश BLO हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले बाहेर ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असणारे पुरावे आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी नेते अजित काळे यांच्या नेतृत्वाखालील 3 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं. 15 महिला आणि 9 पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आश्वासनानुसार 25 ऑगस्टला शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास 1 सप्टेंबरला शेतकरी स्वतः 7,500 एकर जमिनीचा ताबा घेणार असा इशारा आंदोलकांनी दिलाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज या ठिकाणी आले आणि त्यांनी बावनकुळे साहेबांबरोबर चर्चा करून आम्हाला एक आश्वासन दिलं आहे. मंगळवारी आणि बुधवारी आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे. बावनकुळे साहेबांची त्या बाबतीत ते बोललेले आहेत. त्यांच्यावर बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीसाठी 25 तारखेला तयार होऊन जाणार आहे. आणि महसूल मंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे, पुढच्या वेळेस बैठक होईल मग तर ही सगळं दूर होईल. म्हणजे जमीन वाटपाय शेतकऱ्यांना जमीन वाटप झालं पाहिजे याच्याबद्दल शासनाचा कुठलाही दुराग्रह नाही किंवा वेगळी भूमिका नाही. शेतकऱ्यांना जमीन वाटपाना अगोदर खाजगी उद्योगांना देण्याची, त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये रोष आहे. तो बरोबर आहे, मी काय तो समजू शकतो ना राग, पण आम्ही तो निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावू. सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली. शहरातील 7 जागा BOT तत्वावरती देण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीमधून कडाडून विरोध केला. शहरातील आरक्षित जागा खासगीकरणासाठी देणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा देखील ठरवली जाणार आहे. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सवना गावात ग्रामसभेदरम्यान जोरदार गोंधळ झाला. गावातील युवकांनी विकास कामांचा हिशोब मागितल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. आक्रमक झालेल्या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे व्हिडिओ आता ग्रामस्थांनी व्हायरल केलेले असून ग्रामसभेत पोलिसांची गरजच काय असा सवाल उपस्थित होतोय. या घटनेमुळे सवना गावातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. मुंबईत बेस्ट वर्कर्स युनियननं आंदोलनाचा इशारा दिलाय. बेस्ट उपक्रमाची मालमत्ता विक्रीला काढू नये तसंच बेस्ट उपक्रमातील कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरती तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी बेस्ट वर्कर्स युनियननं केली आहे. या मागण्यांबाबत 15 ऑगस्टपर्यंत चर्चा करून कामगार हिताचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी युनियननं उपमुख्यमंत्री तसंच बेस्ट महाव्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र मागण्यांवरती अद्याप ठोस निर्णय झाला नसल्यामुळे युनियननं आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवरती परळमध्ये बेस्ट कामगारांची सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये पुढील निर्णायक आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचं युनियननं स्पष्ट केलंय. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली आहे. तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण दौरा केला. त्यांनी रस्त्यांची पाहणी केली आणि उद्योजकांची चर्चा देखील केली. तर उद्योजकांना न्याय देणार असं आश्वासन उदय सामंतांनी दिलंय. चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बुजवणार असं सामंत म्हणाले. मान्य झालेल्या रस्त्याचं काम सुरू न करणारे कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होणार असाही इशारा उद्योगमंत्र्यांनी दिलाय. सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले. त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला. तर चाकणमधले 20 उद्योजक स्थलांतर करणार हे कोणाच्या सुपीक डोक्यातून आलं असा सवाल उद्योगमंत्र्यांनी केलाय. कालच्या बैठकीमध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले. एका अर्थी उद्योगमंत्र्यांनी 20 कंपन्या स्थलांतर करणार नाहीत असा दावा केलाय. मात्र खुद्द या उद्योजकांनी स्थलांतराबाबत पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली होती. त्यामुळे आता उद्योगमंत्री हे अप्रत्यक्ष दावे कशाच्या आधारावरती करतायत असा सवाल उपस्थित झालाय. कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही. आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं. दरम्यान रोहित पवारांनी उदय सामंतांच्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. तर उदय सामंतांनी देखील त्यांना उत्तर दिलंय. विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल, नाही तर मंत्री जाणार असेल तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही. ते उद्योग मंत्री आहेत, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण बघा आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत. कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा. 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला, एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात. आता रोज येईल म्हणजे लवकर चकाचक करतील. तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल. काल जे येऊन गेले त्यांच्यामुळं काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा. मी आज आता तुमच्यासमोर इथं सांगत नाही. 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचं आहे ते पण सोडवून जाणार आहे. भले मग काही ठिकाणी निग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे. नगर दक्षिणचे माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत.
राहुरीमध्ये सुजय यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्य केलंय. नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामं आपण केली आहेत. मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामामध्ये सध्या दिरंगाई होत असं सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असून त्याचा थेट परिणाम विकास कामांवरती झालाय असं विखे यांनी म्हटलंय. तर त्यांच्या विकास कामांच्या वक्तव्यावरती रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता काय ट्रम्प येऊन रस्त्याचं काम करणार आहेत का असा सवाल रोहित पवारांनी केलाय. तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे. हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन. ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडेल, तुटेल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना. मला कोणाचाही अपमान करायचा नाही. तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेल्या तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही. ते डॉक्टर आहेत, ते स्वतःच्या संस्थेमधून डॉक्टर झालेत असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे. आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही. म्हणजे बघा भाजपचं काय चालू आहे आज. पण एका बाजूला तुम्हीच म्हणता की राजकारणात आल्यानंतर तुमचा मेंदूला थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालाय. तुम्ही राजकारणात आल्यापासून मेंदूला प्रॉब्लेम आलेला नाही, तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे. भाजप सोडा, विरोधात या, एकत्रित मस्तपैकी काम करू. मी तुम्हाला अगोदरही बोललो, असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो आणि इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला. किंबहुना ज्या प्रमाणात झाला पाहिजे होता त्याच्यात 50% घट आली. क्रूड ऑइलची घट झाल्यामुळे ऑइल रिफायनरीज आपल्या 50% कॅपॅसिटीवर काम करतायत आणि ऑइल रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कन्वर्ट करतो त्याचा बाय प्रोडक्ट हे डांबर असतं. दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळे डांबर उपलब्धता कमी झाली. तर हे फार मोठं लिंक आहे. तर आता हे कोणाला समजून सांगणार, म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार असून शिवसेना भवन कार्यालयामध्ये मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. कार्यालयात नगरसेवक स्वतः झेंडे बनवत असून कार्यकर्त्यांसोबत बसून मोर्चाचं नियोजन केलं जात आहे. शिवसेना भवन ते महानगरपालिका असा हा मोर्चा काढला जाणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे अधिकारी दिशाभूल करत असून शहरातील रस्ते अजूनही खड्डेमय आहेत असा आरोप ठाकरे सेनेनं केलाय. नाशिककरांना उद्या आम्ही आवाहन केलेलं आहे, शिवसेना तुमच्यासाठी उद्या रस्त्यावरती उतरते आहे आणि नाशिककरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. हा मोर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं वस्त्रहरण. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आज नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हे आंदोलन खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. भिवंडी तालुक्यातील नांदकर बापगाव रस्त्याची गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्याची वस्तुस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळकरी विद्यार्थिनींनी अनोखी कल्पना लढवली. दिया बोडकर आणि दिव्यांका जाधव या विद्यार्थिनींनी हातात बाटलीचा माईक घेऊन रस्त्याचा ग्राउंड रिपोर्ट केला आणि नागरिकांना होणारा त्रास थेट मांडलाय. त्यांनी प्रशासनाला हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून प्रशासन कधी दखल घेणार असा सवाल नागरिक विचारतात. आम्ही भिवंडी तालुक्यातील नांदकर या गावात राहतो. हा नांदकर बापगाव रस्ता आहे. या रस्त्याची दुरावस्था बघा. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे ते सुद्धा समजत नाही. आम्ही रोज या रस्त्यातून शाळेत 2 किलोमीटर चालत जात असतो. या रस्त्यातून जाताना आमच्या अंगावर चिखल उडतो, ज्यामुळे आमचे कपडे पण खराब होतात. तसेच या रस्त्यावरून गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि सामान्य नागरिक सुद्धा नांदकरवरून कल्याणला जाण्यासाठी या रस्त्यानेच प्रवास करतात. गेली 3-4 वर्ष झाली हा रस्ता तसाच आहे. कोणतेही प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नाहीये. आमची मुख्यमंत्री साहेबांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे
आणि आमचा हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा, जेणेकरून आम्ही शाळेत नीट जाऊ शकू. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये हे खंडपीठ कायमस्वरूपी होणं ही केवळ औपचारिकता असून ती काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम विश्वास माजी सरन्यायाधीश BR गवई यांनी व्यक्त केला. तर याच प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी खंडपीठासाठी 75 एकर जागेचा 7/12 प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र V. घुगे यांच्याकडे सुपूर्द केला. डोंबिवली पश्चिम येथील गरिबाचा वाडा परिसरातील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी काल महापालिकेच्या एच प्रभाग कार्यालयावरती मोर्चा काढला. माती नको, पक्का रस्ता द्या अशी मागणी करत नागरिकांनी प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय. गेल्या वर्षी याच खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली. तर प्रभाग अधिकाऱ्यांनी 2 दिवसांमध्ये काम सुरू होईल असं आश्वासन दिलंय. 8 जुलाई 2024 को हम बच्चे को स्कूल से लेके आ रहे थे और जो है घर पे जा रहे थे, बारिश हो रहा था, रोड बहुत खराब था, टूटा था, गरीबा चौवाड़ा का रोड बहुत खराब है, गड्ढा था और सामने से सर ट्रक आ रहा था, तो उसको हम साइड ले रहे थे तो झटका लगा खड्डे की वजह, हम गाड़ी लेके गिर गए तो सर हमारा पैर के गांठ के नीचे सब फट गया था और ये बच्चा बच गया और औरत के इस पे से ट्रक का टायर गया और औरत जो है 1.5 घंटे में खत्म हो गई सर. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली तरी रायगडच्या अलिबाग तालुक्यातील खुटल, ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी या 2 वाड्यांमध्ये साधं पाणी चालण्यापुरते रस्ते देखील नाहीयेत. गेल्या 40 वर्षांपासून इथे 30 ते 40 घरांची वस्ती आहे. पावसाळ्यामध्ये पायवाटांवरून ओढ्यासारखं पाणी वाहत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागते. काल स्वातंत्र्य दिनाला जाताना देखील इथल्या विद्यार्थ्यांना चिखल आणि गुडघाभर पाण्यामधून वाट काढावी लागली. अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा करून देखील प्रशासनाचं लक्ष नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या गावकऱ्यांना तातडीनं रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सध्या होतीये. लातूरच्या तांदूळजा अंबेजोगाई मार्गावरच्या जीवघेणा खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागानं अखेर दखल घेतली आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यांमध्ये झाडांच्या फांद्या टाकून निषेधही नोंदवला होता. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं कारवाई करत दोन्ही मोठे खड्डे मुरुम टाकून बुजवलेत. मात्र डांबरी रस्त्यावरती पक्की दुरुस्ती न करता केवळ मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात मुरुम वाहून गेल्यास पुन्हा खड्डे पडून अपघाताचा धोका राहील. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी डांबर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांची दयनीय परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या दीपाली मडावी या विद्यार्थिनीवरती नागपूर यशस्वी उपचार करण्यात आलेत. तिची प्रकृती सुधारली आणि तिला पुन्हा तिच्या मूळ गावी घरी सोडण्यात येत होतं. मात्र उपचारानंतर घरी परतण्याचा प्रवास देखील तिच्यासाठी संकटमय ठरला. जंगल परिसरातील अत्यंत खराब आणि चिखलमय रस्त्यामुळे दीपालीला घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यामध्येच अडकली. अशा परिस्थितीत डॉक्टर आशिष कोरेटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी स्वतः पुढाकार घेत रुग्णवाहिकेला धक्का देऊन चिखलातून बाहेर काढलं. तसंच रस्त्यामध्ये आडवी पडलेली झाडं बाजूला हटवत रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा केला आणि दीपालीला सुरक्षितपणे तिच्या घरापर्यंत पोहोचवलं. रायगडच्या पेण शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय. या पुतळ्याची रचना ही शंभूराजांच्या पराक्रमाला साजेशी नाही, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पेण नगरपालिकेतर्फे या पुतळ्याचं अनावरण काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो पुतळा संभाजी महाराजांचा वाटत नाही. सार्वजनिक स्थळी अशा प्रकारचा पुतळा उभा करणं हा छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यांच्या राष्ट्रभक्तीचा, आणखीन एकूणच प्रत्येक शिवप्रेमीच्या श्रद्धेचा अपमान करणं आहे. माझं तातडीची मागणी आहे की तो पुतळा किंवा ते जे काय इन्स्टॉलेशन तिथे केलेलं आहे ते ताबडतोब हटवण्यात यावं आणि महाराजांच्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कीर्तीला साजेसा पुतळा तिथे त्वरित उभारण्यात यावा. सांगलीच्या शिराळ्यात आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा शिराळा शहरातील
कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. केंद्रीय वन मंत्रालयानं सर्पदंशाच्या उद्देशानं काही अटींवरती यंदा 41 ग्रामस्थांना जिवंत नाग पकडण्यास आणि प्रदर्शन करण्यास परवानगी दिली आहे. या दुर्मिळ पांढऱ्या नागाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच शिराळ्यामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आईस्क्रीमच्या क्रेटमध्ये उंदरांचा वावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कल्याणच्या गोदरेज हिल परिसरामध्ये असलेल्या ब्लिंकिटच्या स्टोअरमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. ग्राहकानं हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. दरम्यान अशा प्रकारे उंदरांचा वावर असलेले आईस्क्रीम्स ग्राहकांना दिले जात असतील तर त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे का? त्यामुळे अन्न औषध प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते.